मित्रांनो, तुमचं 10वी झालंय किंवा 12वी झालंय, ITI झालेलं आहे, तर तुमच्यासाठी एअरपोर्टमध्ये जबरदस्त भरती निघाली आहे। 1446 जागा आहे। महत्त्वाचं म्हणजे मेल आहात फिमेल आहात बोथ अप्लाय करू शकताय आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपं आहे। 35,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं सांगायचं तर अप्लाय करणं सुरू झालेलं आहे आणि काम पण अगदी सोपं आहे। जसं की तुम्हाला माहितच असेल, एअरपोर्टवर तुम्ही कधी गेला असाल किंवा मूवीज मध्ये बघितलं असेल तर ग्राउंड स्टाफ असतो, म्हणजे तिकीट दाखवा किंवा तुम्हाला इथे जायचंय तर या रस्त्याने जा त्या रस्त्याने जा, जी माहिती देतात ते ग्राउंड स्टाफ असतात। आणि दुसरी पोस्ट आहे लोडर। लोडर काय असतं, समजा आपल्या बॅगा वगैरे चेक केल्यानंतर त्या एअरपोर्ट पासून त्या विमानापर्यंत ज्या घेऊन जायच्या आणायच्या हे जे काम करतात ते लोडर करतात। तर या 2 पोस्ट साठी भरती आली आहे। काम अगदी सोपं आहे। जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। मग ती कशी होणार आहे, 10वीच्या बेसवर एक्झाम असणार आहे, अगदी सोपी असणार आहे, पण सिलेबस समजून घ्या, अप्लाय करायचं समजून घ्या। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिजे आणि असे जॉब अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय IGI एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी आहे। इथे बघू शकताय एअरपोर्टचे जे पण वेगवेगळ्या गोष्टींचे ऑपरेशन्स असतात ही कंपनी हँडल करत असते आणि यांच्याचकडे मोठं अपडेट आलेलं आहे। सगळी माहिती तुम्हाला वेबसाईटवर दिसून जाईल, सगळी माहिती दिलेली आहे आणि यांची PDF सुद्धा आलेली आहे। ऑफिशियल PDF आली ती तुम्ही ते बघू शकता। जस्ट खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा 2 इथे ओपनिंग्स आहे, वेगवेगळ्या पोस्ट आहे। तर एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, मग 12वी झालंय किंवा त्यापेक्षा जास्त झालंय, म्हणजे डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन झालंय किंवा 10+ ITI झालंय, तरी तुम्ही ते पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। 18 ते 30 तुमचं वय पाहिजे। फक्त इथे एक गोष्ट आहे की तुम्हाला वयामध्ये सूट मिळत नाही आहे। 18 ते 30 मग कुठल्याही कॅटेगरीतले असाल हेच एज लिमिट आहे। 25 ते 35 तुम्हाला सॅलरी मिळते आणि ते बघा 1017 म्हणजे सगळ्यात जास्त जागा यासाठीच आहे पहिल्या पोस्टसाठी। आणि जे लोडर आहे ते फक्त मेल म्हणजे पुरुषच अप्लाय करू शकताय। ग्राउंड स्टाफसाठी फिमेल मेल दोन्ही अप्लाय करू शकताय। 10 पासवर भरती आहे, 20 ते 40 एज आहे तरी अप्लाय करू शकताय। 15 ते 25,000 तुम्हाला ते सॅलरी मिळते। 429 पोस्ट आहे, त्यामुळे पोस्ट चांगली आहे। महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की अप्लाय करू शकताय। त्याआधी पात्रता समजून घ्या। जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या पोस्टसाठी फक्त आणि फक्त 12वी पास आहात किंवा डिप्लोमा झालाय किंवा 10+ ITI झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, सगळे ते अप्लाय करू शकताय। आणि लोडरसाठी तुम्ही अप्लाय करताय तर फक्त आणि फक्त 10वी तुम्ही पास आहात तरी चालणार आहे। इथे बघा दिलं बोथ मेल अँड फिमेल्स अप्लाय, ग्राउंड स्टाफसाठी आणि लोडरसाठी फक्त मेल अप्लाय करू शकताय। त्यानंतर असं काही नाही की एव्हिएशन झालं, एअरलाईनचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे, असं काही नाही। प्लेन तुमचं 10वी 12वी झालंय तरी चालतंय। आणि जर का तुमचं ITI झालं असेल, ग्राउंड स्टाफसाठी अप्लाय करायचं आहे तरी करू शकताय। सगळी माहिती इथे दिलेली आहे। आता काम कसं असणार आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, तर एअरपोर्टवर मेनली जे पॅसेंजर्स असतात त्यांचं चेकिंग होतं, त्यांचं तिकीट बघितलं जातं, त्यांचं रिझर्वेशन, त्यांचं बोर्डिंग, त्यांना इकडे जा तिकडे जा त्यांना माहिती देणं, हे सगळं काम असतं ग्राउंड स्टाफचं, ते तुम्हाला करावं लागणार आहे। आणि लोडरचं वर्किंग काय असतं तर जे पण त्यांच्या बॅगेज आहे, त्यांचे लगेज आहे, जे पण गोष्टी आहे ट्रॉलीवरून घेऊन जायचं एअरपोर्टवरून, एअरपोर्टपासून विमानापर्यंत, हे सगळं तुमचं काम असणार आहे। आता सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमची इथे एक रिटर्न एक्झाम असणार आहे। जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, इंग्लिश नॉलेज आणि एव्हिएशन नॉलेज, म्हणजे टोटल इथे 25 म्हणजे टोटल 100 मार्कासाठी असणार आहे। 90 मिनिटं मिळणार आहे, तुम्ही ते बघू शकताय, तुम्ही इझिली करू शकताय। पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी 12वी पासचा एक्झाम असणार आहे आणि लोडरसाठी 10वीच्या बेसिसवर ही एक्झाम असणार आहे। ओके, सिलेबस तुम्हाला पाहिजे आहे तर सिलेबस सुद्धा इथे दिलेला आहे। एक्झामिनेशन डिटेल सुद्धा इथे दिलेली आहे। इथे बघा ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे। पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये दिसून जाईल। एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर नागपूर, मुंबई आणि पुणे या 3 ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे। हाऊ टू अप्लाय, तर यांची वेबसाईट आहे, इथे बघू शकता। या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। तारीख दिली आहे 10 जुलैपासून 21 सप्टेंबरपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। एक्झाम कधी असणार आहे अजून दिलं नाही आहे, पण 2 ते 3 महिन्यांनी तुमची एक्झाम होईल। त्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल आणि तुम्ही ते जॉईन होणार आहात। त्यामुळे चांगली संधी आहे। काही अडचण असेल तर यांचा मेल ॲड्रेस दिला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता। हेल्पलाईन नंबर दिला आहे, 6 वाजेच्या आत कॉल करायचा आहे। बाकी हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्ममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर नाव,
फादर नेम, मदर नेम, त्याच्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन जे प्रत्येक फॉर्ममध्ये असतं, नाव, आडनाव, जन्मतारीख वगैरे, शिक्षण काय झालं आहे, ॲड्रेस काय, तेच इथे दिलेले आहे. आधार कार्ड नंबर ते टाकून घ्यायचा आहे, अपलोड करायचा आहे, फोटोग्राफ अपलोड करून सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर खूपच चांगली संधी आली आहे. जे इलिजिबल आहे, जे इंटरेस्टेड आहे, नक्की त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.